नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 5 चैत्र शके 1948 अर्थात 26 मार्च 2026. मंडळी, आज रामनवमी आहे आणि सगळीकडे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ मानले जातात. त्याचबरोबर नैतिकता, न्याय आणि चांगुलपणाचं प्रतीक म्हणजे प्रभू श्रीराम. मंडळी, असे सण उत्सव असले की सर्वजण एकत्र येतात. आज आपण पाहतो आहोत की सर्वजण आपापल्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये इतके व्यस्त आहेत की त्यांना दुसऱ्याशी बोलायला देखील वेळ नाही आहे. हो, पण आपल्या आयुष्यात संवाद खूप महत्त्वाचा आहे. एकमेकांशी संवाद साधल्याने अनेक गोष्टींची देवाणघेवाण होते. आपल्या मनावरचा ताण नाहीसा होतो. कुटुंबातले नातेसंबंध टिकून राहतात. कामाच्या ठिकाणी टीमवर्क वाढायला मदत होते. तेव्हा मंडळी, एकमेकांमधील मोकळा संवाद ही आपली खरी गरज आहे. चला, आता आपल्या या चाललेल्या गप्पांना थोडा विराम देऊया आणि ऐकूया आपल्या माई, सदू आणि लक्ष्मी यांच्या गप्पा आपल्या गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादामधून. याचं लेखन केलंय अर्चना देवधर यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे यांनी सहभाग घेतला आहे. काय हो, दिवस नुसते एका मागून एक येतायत नि जातायत. यल कुठं जातो काय कळतच नाही बघा. नाहीतर काय, मी तर म्हणतो दिवसाचे 24 तासांपेक्षा जास्त तास असते ना तरी आपल्याला कमीच पडले असते. ह्या काय स्वप्नात बोलता वय की काय हो तुम्ही? असं दिवसाचे तास वाढवून मिळाले तर माणसं झोपणार पण नाहीत. होय ना, आणि मग रोगराई, आजारपण आणखी वाढतच राहतील नाही काय? मी सांगू काय तुम्हाला? काय काय? आपलं बोलणं ऐकलं तर माई आपल्याला येड्यात काढतील नक्कीच. अगं, ऐकलं तर काय म्हणतेस? त्या बघ, आपलं बोलणं ऐकायला माई हजरच आहेत. या माई या. तुम्ही म्हणाल मी येते तवा ह्यांचं काहीतरी अडमतडम बोलणं सुरूच असतं ना. आणि बसू दे तरी माईंना. मी असं काही म्हणत नाही आहे लक्ष्मी. हां, पण असा कोणता गहन विषय चालला होता बरं तुमचा, ते तरी सांगा. काय नाही हो माई, आम्ही म्हणत होतो की एकामागून एक दिवस नुसते पटापट पुढे सरकतायत. वय, आणि त्याच्यात मलब काय, भूकंप काय, मध्ये चिडचिडणारा पाऊस काय, नाना प्रकार घडतायत नव. खरंय खरंय. अगं, काळ कुणासाठी थांबत नाही, पण अशा एक एक घटना घडल्या ना की आपण मात्र थांबून विचार करायला लागतो. अहो, विचार म्हणजे काय माई, डोक्यात नुसती कालवा कालव होते हो. खरं आहे माई. तू म्हणलं मागं म्हटलं ना, काय यंदा आधीच आंबा कमी, त्यात हायट त्याच्यावर फलमाशा किती नि कैऱ्या गलून पडतात किती. तुमची अवस्था कळते हा मला. पण सदू, मला खात्री आहे की आलेल्या समस्येवर तुम्ही नक्की तोडगा काढाल. तर आहेच हो माई, पण कधी कधी एकदम काय करावं तर सुचत नाही ना, मग चिडचिड पण होते. म्हणतात तर खरं आहे माई, पण पुन्हा तुम्ही धीर दिलाव की शांत होतं मन. हो, मन शांत असलं ना की सगळं सहन करायचं बळ मिळतं आपल्याला. ह्या बाकी खरं आहे माई. गेल्या वर्षी नाही का, ऐन आंबा सीझनला पावसानं मुक्काम ठोकला. तेच तर. पण पूर्वीची माणसं म्हणायची पावसानं झोडपलं तर सांगायचं कुणाला. ते अगदी पटतं हा अशा येली. पण तेव्हा लोकांची चांगलीच पंचायत झाली. आंबापोळी, फणसपोळी, आमसुलं हे सगळं वाळवायचं कसं, असा प्रश्न निर्माण झाला. काय काय लोकांनी ड्रायर घेतली नाही, त्यांचं कसं तरी निभावलं माई त्यावेळेला. हो, पण त्या मशीनला हीच पाहिजे. ऊन कसं मोफत मिळतं ना आपल्याला. अगं नक्कीच, अशा कित्येक गोष्टी निसर्गाकडून मोफत मिळतात आपल्याला. पण जे मोफत मिळतं त्याची किंमत नसते माई माणसांना. हे खरंय. हे बाकी खरं. पाण्याची तर काय लोक इतकी उदलपट्टी करतात की विचारू नका. हो ग, आत्ता कुठे अर्धा मार्च संपतोय तर लोकांना पाण्याची टंचाई जाणवू लागले. मग पुढे कसं होणार? मला वाटतं आता या मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्यात ना, त्यामुळे माणसं एकदम वाढतात आणि पाण्याचा वापर पण त्यामुळे वाढतो आणि मग आजूबाजूच्या विहिरी आटतात त्याच्यामुळे. अरे, तुझं बरोबर आहे. काही इमारती तर पाण्याच्या तुटवड्यामुळे नुसत्या पडून आहेत. पिण्याच्या पाण्याची ही कथा. मग शेताभाताचं काय होणार? मोठा प्रश्न आहे हा लक्ष्मी.
पण त्यावर नवीन नवीन उपाय निघतायत आता. पेपरमध्ये बातम्यांमधून माहिती मिळते ना आपल्याला. हो, मीही ऐकलं. पावसाचं पाणी साठवून ते शेततळ्यात सोडायचं. झाडांना पाणी घालून झालं की विहिरीत नळाची तोटी टाकून ठेवायची. अरे, एक एक नवीन गोष्टी कळतायत आपल्याला. अहो ते तर करूच, पण अगोदर स्वतःला पाणी कसं वापरावं ह्याची शिस्त लावून घेऊ, नाही काय व? हां, अगदी बरोबर बोललीस तू. आधी स्वतः शिस्त लावून घेऊ आणि मग लोकांना सांगू. अरे, हे सगळ्यात महत्त्वाचं. नाहीतर काय, फक्त लोकांना शिकवायचं आणि आपण तिथेच, असं नको व्हायला. पण माई, सध्या जगात काय काय एक एक चाललं वय ते ऐकून बघा आधी. लय भीती वाटते बघा. हो तर. आपल्या आजूबाजूला कुठे बारीक सारीक वादंग झाला तरी आपण धास्तावतो. मग जागतिक स्तरावर असं काही घडलं की फारच भीती वाटते हो. पण आमच्यासारख्या साध्यासुध्या माणसांना यातलं काय बी कळत नाही. पण काहीतरी गंभीर आहे एवढं नक्की समजतं. अरे, शेवटी सगळीकडेच त्याचे परिणाम होतात. सगळं वातावरण बिघडून जातं ना त्यामुळे. अशा वेळेला माणसांच्यातला एकोपा, नातीगोती, समद्याची खरी किंमत समजते, नाही काय? अगदी खरं आहे तुझं म्हणणं. आपण नात्यात पण हाच अनुभव घेतो नाही काय? अगदी बरोबर. कुठलंही संकट आलं की घरातले सगळे सदस्य एकत्र असतील ना, तर त्याच्याशी लढायला बळ मिळतं ना आपल्याला. खरं आहे. पहिल्यांदा 20-25 माणसं घरात असायची. शेती भातीत पण एकामेकाची मदत व्हायची. पण आता हे चित्र बदललंय लक्ष्मी. प्रत्येक घरात 2 नाहीतर 3 माणसं. अरे सदू, त्याची कारणं वेगवेगळी आहेत. पण आपली माणसं सोबत असली तर समस्या लवकर दूर होते. एवढं मात्र खरं हां. म्हणजे काही ठिकाणी अजून अशी एकत्र नांदणारी घरं आहेतही हां. पण त्याचं प्रमाण कमीच माई. अगोदर शेतीला पण घरातली माणसं मिळून राबायची बघा. हो, आणि त्यामुळे एकट्यालाच भार पडत नसायचा त्यावेळेला. खरंय. कामकाजाला असो किंवा सणावाराला घरात माणसांशिवाय मजा नाही, हे मात्र अगदी खरं आहे हां. पण आता असंच चालायचं. सणासुदीला, उत्सवाला बाहेरगावची लोक एकत्र येतात. त्याच्यावर आपण समाधान मानून घ्यायचं. तेच ना. आता बघा माई, आमच्या हनुमान जयंतीच्या उत्सवाला प्रत्येक घरात एक तरी मुंबईकर येतोच. अरे, किती छान. त्या मारुतीरायालाही बरं वाटत असेल 4 माणसं जमली की. खरंच हाय. पण हल्ली किती लोकांना देवबिव हाय यावर विश्वास पण नसतो ना माई. हो, आता नव्या युगात कुणी काय मानावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे बघ. पण मी काय म्हणतो माई, आपल्याला काहीतरी चांगलं करण्याची इच्छा होते, दुसऱ्याबद्दल आदर वाटतो. त्याच्या मागं कुणाची तरी शक्ती असेलच ना हो. आणि मी म्हणते की देवाच्या उत्सवाच्या निमित्तानं का होईना आपली माणसं एकत्र भेटतात, हे काय कमी झालं? त्यामुळे कुठे काय चाललंय हे कळतं, खुशाली कळते, विचारांची देवाणघेवाण सुद्धा होते. बघ लक्ष्मी, प्रत्येक गोष्टीत माई कसा चांगला अर्थ शोधतात त्या. हां, त्यामुळे आपल्याला पण नाण्याची दुसरी बाजू बघायची सवय लागली नव्ह काय? तसंच पाहिजे ग. नुसतं रडगाणं गात बसलो ना तर मग आयुष्यात काही चांगलंही असतं हे कळणार कधी आपल्याला. बरोबर आहे तुमचं म्हणणं. कित्येक शेतकरी मी पण असं बघतो की एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला की सगळे कोलसे झाले म्हणून रडत बसतात. हो, आणि काय काय जण हातात काय नसताना पण बडाया मारत फिरतात नव्ह काय? खरंच आहे. माणसांचे किती नमुने आपण रोज बघत असतो ना. पण प्रत्येकाच्या वागण्यामागं काहीतरी कारण असतंच. कुणाला माणसं हवी असतात, कुणाला एकेल कोण राहायला आवडतं. पण माझं म्हणणं असं आपल्याशीच कुडत कशाला बसायचं ना? अगं, असं आपल्याला वाटतं लक्ष्मी. प्रत्येकाची समस्या वेगळी. आता अनेक म्हातारी माणसं बघ, एकटेपणाला कंटाळतात. घरातल्या बाकीच्यांना कामधंद्यांच्या गडबडीत त्यांच्याशी बोलायला वेळच नसतो. हां. म्हणजे प्रत्येकाचंच बरोबर हाय. उद्या म्हातारपणी आपलं काय होईल कोणाला माहित? तू आत्तापासून त्याची काळजी कशाला करतेस लक्ष्मी? आत्ता तुमचं चांगला संसार करायचे दिवस आहेत ना, त्याचा विचार कर. हा माई, हे मात्र अगदी बरोबर बोललात हा. उद्या काय होणार याचा विचार करण्यापेक्षा आज कसं चांगलं राहता येईल त्याचा विचार प्रत्येकानं करायला हवा. हा, बरोबर. पण हे सगळ्या गोष्टींच्या बाबतीत नाही हा. आपली शेती भाती, उद्योगधंदा आजच्यापेक्षा उद्या कसा वाढल हे बघितलं पाहिजे ना. हो तर, प्रगती तर केलीच पाहिजे.
आणि त्यासाठी केलेले प्रयत्न फळाला येतातच हा. आणि हे आपल्याला माहीतच आहे ग. कधी कधी काय होतं माई, हं? आपण एखादी गोष्ट करायचीच असं ठरवतो हो. आणि ऐन वेळेला काहीतरी बिघाड होतो. हं. अव सगळंच काय आपण ठरवतो तसं होत नाही ना. अगदी बरोबर आहे. समोर येणारा काळ कसा असेल त्यावर सगळं अवलंबून राहतं. खरं आहे हा माई. पूर्वीच्या लोकांच्या हातात जास्त पैसा नसायचा, त्यामुळे प्रत्येक वेळेला खिशाकडे बघून खर्चाची आखणी करायला लागायची ना त्यावेळेला. वय पण तवा शाला पुस्तकं यांचा आतासारखा खर्च पण नव्हता. सदू, हं. तेव्हा काय आणि आता काय, खिशाकडे बघूनच खर्च करणं चांगलं. हं. हा म्हणजे तुम्ही म्हणता ना माई, तसं अंतरून पाहून पाय अगदी पसरायचे. बरोबर. लक्ष्मी, तुला पण मध्ये मध्ये म्हणे पेरायची सवय लागली म्हणायची. अरे मग चांगलंच आहे ते. थोड्या शब्दात नेमका अर्थ पोहोचतो की नाही आपल्यापर्यंत, त्यामुळे. पण माई, हं? ज्या कोणी या म्हणी रचल्या तर किती हुशार असतील ना व. हो ग. खरंच हा, मला पण आश्चर्य वाटतं हा यांचं. लोक अशिक्षित होते, पण कुठं काय बोलायचं ते त्यांना बरोबर समजायचं. सदू, याला कारण त्यांच्या गाठीशी असलेले वेगवेगळे अनुभव. दुसरं काय, अनुभवातून येणारं शहाणपण हेच आयुष्यात उपयोगी पडतं ना. हा आणि बायकांना तर संसारात किती सावधगिरी आणि शांतपण सांभाळावंच लागतं ना व. म्हणजे पुरुषांना शहाणपणाच्या गोष्टी कळत नाहीत असं म्हणायचं की काय तुला? अरे सदू, तू अगदी शब्दशः अर्थ घेऊ नकोस याचा. शहाणपणा, समयसूचकता, संयम, काटकसर हे तर प्रत्येकालाच सांभाळावं लागतं. अरे मग तो पुरुष असो नाहीतर स्त्री. काटकसर म्हणजे नुसतं पैसे वाचवणं असं नाही हा माई. कोंड्याचा मांडा पण करतो आपण बायका. आता कुणाला कोंडा हा शब्द तरी माहीत असेल तर काय सांगता येत नाही हो. अरे ते आहेच, पण कोंड्याचा मांडा म्हणालीस ना तू लक्ष्मी, त्यावरून आठवल्या मला काही गोष्टी. म्हणजे माई, आता काहीतरी चांगली गोष्ट सांगणार आहेत बहुतेक. कळलं काय हो तुम्हाला? हा, मला कळतंय सगळं, पण तू सुद्धा समजून घे हा लक्ष्मी. हा ग लक्ष्मी, आपण कोथिंबीर आणतो, पान पान निवडून घेतो आणि काड्या सहजपणे टाकून देतो, हो की नाही? वय टाकून देतो म्हणजे मी त्या खताच्या खड्ड्यात टाकते हा माई. ते छानच आहे, पण त्या देठात काड्यांमध्येच खरं सत्व असतं ना. आता अगदी ताठ काड्या नाही वापरायच्या. हां, पण मग नक्की करायचं काय हो माई? सांगते. पूर्वीच्या बायका त्या कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या वाळवून त्याची पावडर करत असत. अरे वा वा. आणि त्याचा वापर भाजी आमटीत करत असतात, बरोबर ना? अगदी बरोबर. रोज लागणारी मिरची, कोथिंबीर, मेथी हे सगळं आपल्या परसात केलं की पैसा वाचतोच. आणि आपल्या मेहनतीनं मिळवलेल्या वस्तू म्हणून आनंद पण मिळतो, तो वेगळाच नाही काय माई? अहो हे काय सांगायला पाहिजे. लक्ष्मी, अगं परवाच मी कुठेतरी वाचलं की बायका म्हणजे घरातला फायनान्स मॅनेजर असतात. म्हणजे तुम्हाला आर्थिक नियोजन करणारे असंच म्हणायचं ना? हो हो, त्यासाठीच सदू, तू भाजीपाला, नारळ, सुपारी यातून मिळालेले पैसे लक्ष्मीच्या स्वाधीन करतोस असं मागे म्हणालास ना. पण माई, त्यातले हवे तेवढेच वापरून मी उरलेल्यात लाईट बिल भागवते का नाही विचारा ह्यांना. होय होय होय, त्यामुळे माझ्या जबाबदारीतली एक गोष्ट कमी होते ना. अरे असंच एकमेकांचं काम वाटून घेतलं की कुणा एकाला सगळा भार सोसावा लागत नाही ना. हा माई, मी नुसती बिल भरून थांबत नाही, बरं. लगेच पावती फायलीला लावून पण येलच्या वेळी टाकते हा. अरे वा. पण त्याची आठवण मला करावी नाही काय लागते? आणि तुम्ही एखादी गोष्ट विसरला तर मी नाही काय आठवण करून अगं देते. लक्ष्मी, घरोघरी हे असंच चालतं. आपण असं काम मोजून कुठे करतो? मोजून काम करणाऱ्याला सांग काम्या म्हणतात ना माई. हो. हा म्हणजे चेंडू अंगावर आला तर उडवायचा, नाहीतर आपला काय संबंध असं म्हणून गप राहायचं असंच ना. वा सदू, लक्ष्मी, तुमची अगदी जुगलबंदीच रंगली म्हणायची आज. अहो माई, तिची उत्सवाची प्रॅक्टिस सुरू असेल ना, त्या बायका हल्दी कुंकवात असे शब्दांचे खेळ पण खेळतात ना. अरे, हे नवीनच ऐकते मी. खरंच लक्ष्मी, असा काही कार्यक्रम असतो तुमचा? तुम्ही ह्यांचं काय ऐकता माई, मधनच फिरकी घेत असतात हा हे. पण शब्दांचे खेळ म्हणजे उखाणे बिखाणे घेता ना तुम्ही हल्दी कुंकवाला? अरे मग चांगलंच आहे, त्या निमित्ताने आपल्या मराठी भाषेची श्रीमंती कळते ना. लक्ष्मी, त्या उत्सवाला अजून 5-6 दिवस आहेत, पण आज रामनवमी पण आहे ना. हो, देव कुठलाही असो,
प्रत्येकाच्या चरित्रातून आपण काहीतरी शिकत असतो. रामाकडून आपण दिलेला शब्द पाळणं शिकायला पाहिजे ना. आणि बंधुप्रेम, पराक्रम सगळंच शिकण्यासारखं. लक्ष्मी आणि माई, मी काय म्हणतो की सण उत्सव सगळं करताना आपली रोजची कामं पण येलेच झाली पाहिजेत. हो, तर त्याची फार गरज आहे. आपलं काम प्रामाणिकपणे करणं ही सुद्धा देवाची पूजा आणि भक्तीच आहे ना. खरंच आहे. आपण सावता माली, गोरा कुंभार अशा किती जणांच्या गोष्टी ऐकतो ना. त्यांनी आपलं काम करताना विठ्ठलाची भक्ती केली. वा वा लक्ष्मी, आज बऱ्याच गोष्टी आठवतात हा माझ्या लक्ष्मीला. अरे, आठवणारच. आपण वाचलेलं ऐकलेलं कधीतरी असं बाहेर यायलाच पाहिजे. लक्ष्मी, मी पण पेपरला आज वाचलं की आपल्या घराच्या आसपास कबुतरं फिरतायत आणि त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे आपण. काय सांगताव काय? अहो, धान्य सुकट टाकलं की त्या कबुतरांना लगेच पत्ता लागतो नाही काय? पण त्या कबुतरांच्या विष्ठेपासून माणसांच्या फुफ्फुसांना धोका असतो म्हणतात. म्हणजे हवेत त्याचे सूक्ष्म कण मिसळतात आणि मग आपल्याला श्वसनात अडथळा येतो म्हणे. काय एक एक नवीन रोज ऐकायला मिळतं ना, भीतीच वाटते हो हो त्यामुळे. रे. अहो, एकतर गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल सगळ्याच गोष्टींच्या प्रश्नामुळे डोकं गरगरतं. आणि हे एक एक काय आता नवीन. हे बघ, आपण होता होईल तितकी काळजी घ्यायला हवी, एवढं खरं. आपण आपल्या कामात गुंतलो ना की काही येईल तरी सगळं विचार बाजूला राहतात त्यामुळे. हां, खरं आहे रे बाबा. आणि आता आपली कवड तोडणी, भाजावल एक एक कामं सुरूच आहेत ना. कामांना काही तोटा आहे? खरं आहे. कामसू माणसांच्या पुढ्यात कामांची रांग लागते, तीही अशी. बरोबर. आणि रिकाम टेकड्या लोकांना येल कसा घालवायचा हा प्रश्न पडतो. मला ना माई, रिकाम टेकडं कोण दिसलं ना की रागच येतो. माझ्याकडं कामाला या म्हणून सांगावं असं वाटतं त्यांना. पण असा राग येऊन काही उपयोग नाही हा सदू. त्यांचा स्वभाव कोण बदलणार सांग बघू. पण माई, हं? रोजगार नाही, कामधंदा नाही म्हणून असे लोक बडबडत बसतात. हे चांगलं आहे काय? चांगलं नाहीच लक्ष्मी, पण पडल तर काम करायची तयारी पण असावी लागते ना. हां, आणि तशी तयारी असेल ना, त्याला कामं शोधावी लागत नाहीत आणि उपाशीही राहावं लागत नाही. हां, बरोबर आहे. अहो, जगात जी मोठी माणसं झाली ती सुरुवातीला लहान लहान कामच करत होती ना. होय ना, त्यांना कोणी पैशाच्या बॅगा दिल्या नाहीत एकदम. खरं आहे. सदू, लक्ष्मी, अगं बोलता बोलता घड्याळाकडे लक्षच नाही माझं. बघ आता किती वाजले. खरंच माई, आम्ही पण ईशय निघाले आणि बोलतच राहिलो. पण माई, तुम्ही सावकाश जावा हा. परत भेटणारच आहोत आपण. हो वय रे. वय. सावकाश जावा. गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं अर्चना देवधर यांनी. यामध्ये मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि रुचा गद्रे यांनी सहभाग घेतला होता. म्हणजे आता कार्यक्रमाची वेळ आपल्या संपत आले, तेव्हा आपल्या या गप्पांना आता आटोपतं घेऊया. अहो, पण पुन्हा आपण भेटणार आहोतच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी रुचा गद्रे आपला निरोप घेतेय. नमस्कार.